विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया आपल्या हास्याचा धमाका, ज्याचे नाव आहे क्लोजअप. हास्य सम्राट. आता आपला आहे रॅपिड फायर राऊंड. म्हणजेच काय, एका मागोमाग एक इथे स्पर्धक येतील आणि आपापलं सादरीकरण करतील. ना परीक्षक मार्क्स देतील ना माझी बडबड असेल. तर बोलूया एका मागोमाग एक किशोर बळी आणि मिर्झा बेग यांना. आता गावात थोडंसं कसं की बाबा वातावरण काही कवी संमेलनाचं नसते. तो कवी संमेलन पण आता पहिल्यांदाच कवी संमेलन गावात, तेही खेडेगावात, आणि कवी संमेलन चालू झालं. एक कवी स्टेजवर आला. तो काय म्हणे, त्याची कविता पहा. म्हणे एक डबा. तर आमचा रमशा म्हणे वा 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 वा, जा कल्ला करे का नाही जोर जोरानं, कोणी कोणी वा कोणी का, असं सगळं पहा. तो दुसरा तो काय म्हणे, कवी म्हणे एक डबा, त्यावर आणखी एक डबा. तर रमशा म्हणे वा 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 वा. मी म्हटलं याच्यात काय वावा आहे. तर म्हणे एक डबा, त्यावर आणखी एक डबा. रसिक हो, आता लोकायला वाटते काय म्हणे पुढे. तर म्हणे त्यावर आणखी एक डबा. हा म्हणे वा 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 वा. म्हणे एक डबा, त्यावर आणखी एक डबा, त्यावर आणखी एक डबा. श्रोते हो, आता लोकायला वाटते काहीतरी दुसरं म्हणेन. हा म्हणे त्यावर आणखी एक डबा. रमशा म्हणे वा वा वा. मला इतका राग आला. काव्य म्हटलं हेंबाळ्या, म्हटलं रमशाला म्हटलं लयच कविता आवडून राहिली का म्हटलं तुले. तर रमशा म्हणे नाही तसं काही नाही म्हणे. मी म्हटलं एवढा वावा काय म्हणून राहिला. अरे वावा नाही तर काय म्हणे राजा, मी वावा याच्यासाठी म्हणून राहिलो म्हणे, एकही डब्बा खाली नाही पडून राहिला म्हणे. बरं एक कवी ते झालं त्याचं. मग दुसरा कवी स्टेजवर आला. काही काही कवी लय भारी राहते ना बाबा, काही सन्मान आणि अपवाद वगळता. काही काही कवी लय भारी. आता काय झालं, हा कवी आला स्टेजवर, म्हणते कसं, मी तुम्हाला एक कविता ऐकवतो, ती कविता जर तुम्हाला आवडली तर दुसरी ऐकवतो, ती आवडली तर तिसरी ऐकवतो, वगैरे वगैरे. आणि जर ती कविता तुम्हाला आवडली नाही तर तोपर्यंत कविता ऐकवतो जोपर्यंत तुम्हाला आवडत नाही. मग जा याच्या कविता चालू झाल्या. एक कविता, दोन कविता, तीन कविता, चालूच चालू. अर्धा पाऊण घंटा आला. हा काही अटपे नाही. लोक चालले उठून. 5-25 लोक उरले. शेवटी आमच्या गावातला मारुती पैलवान उभा राहा, असा बांबू घेतला त्यानं आणि कवीच्या पुढे उभा. मग कवी काय म्हणे, माझी शेवटचीच कविता आहे म्हणे, यानंतर मी माझं कविता वाचन संपवतो म्हणे. तर मारुती पैलवान काय म्हणे, नाही 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 नाही, तुम्ही चालू द्या म्हणे, तुम्ही चालू द्या, तुम्ही आमचे प्रमुख अतिथी आहे म्हणे, चालू द्या म्हणे. मी त्याला पाहून राहिलो म्हणे ज्यानं तुम्हाला अति बोलावलं म्हणे. थँक्यू. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात नेर परसोबत नावाचं माझं गाव. तिथं माझा एक मित्र आहे रामदास. त्याच्यासारखा बुद्धिवान आमच्या गावात नाही. एकदा मास्तरनं विचारलं म्हणे घटना आणि दुर्घटनेत काय फरक आहे. रामदासनं उत्तर दिलं म्हणे, गुरुजी शाळेला आग लागली ते घटना, आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत राहिले ते दुर्घटना म्हणे. अरे एकदा तर काय झालं, शिक्षक आले, त्यांनी हजेरी घेतली आणि आता शिकवायला सुरुवात करणार. ते एक मुलगी उभी झाली. म्हणे सर, मला आपल्या वर्गातले काही मुलं काही मुली मामी मामी म्हणून चिडवते. मास्तरले आला राग. कोणते मुलं अरे मला मामी मामी म्हणून चिडवते, राहा म्हणे उभे. माझ्यासगळं सारे वर्गातले मुलं मुली उभे झाल्या. ती मुलगी खाली बसून आणि रामदास खाली बसून. मास्तर म्हणे तू काहून येले मामी म्हणत म्हणे. रामदास म्हणे मला म्हणायचं कामच नाही म्हणे, मी साऱ्या वर्गाचा मामा हो म्हणे गुरुजी. म्हणजे रामदास हा असा वस्ताद होता तुम्हाला सांगतो. मग आता रामदास अकोल्याला राहायला गेला. मी कवी संमेलनाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं अकोल्याला जातो. एकदा गेलो 6 महिन्याआधी. रामदास मला रस्त्यात भेटला. त्याच्या डाव्या हाताला बँडेज केलं होतं आणि ते गळ्यात लोंब कळत होता. म्हटलं रामदास काय झालं. काय होईल म्हणे, हिरो होंडाचा ॲक्सिडेंट झाला म्हणे आणि मग हात चालला गेला म्हणे चाकात. म्हणलं का वाईट झालं बे, हात चाकात गेला. पण बरं झालं म्हटलं ले का, डावा गेला उजवा नाही गेला. रामदास म्हणे मला पागल समजता का म्हणे तू, मा उजवाच गेलता म्हणे, पण मी तो काढला हा घालून दिला म्हणे. मग म्हणे मिर्झा तू इतक्यांदा म्हणे अकोल्याला येतं पण माझ्या घरी येत नाही. म्हणजे रामदास तू 17दा गल्ल्यात म्हणजे रस्त्यात भेटतं, चौकात भेटतं, पण घरचा पत्ता काही देत नाही. मग त्यानं मला त्याच्या घरचा पत्ता दिला. पुढच्या चक्रीत मी त्याच्या घरी गेलो. आता त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरासमोर त्याचं 5 वर्षाचं पोरगं बसून होतं. मी दिसल्याबरोबर म्हणे काका आज गंमत झाली म्हणे. मला कशी गंमत झाली. आज म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला म्हणे. मी त्याला बाजूला गेलं. मी आतमध्ये गेलो. मला रामदास हे तू पोरगं काय बोलून राहिलं, तुला सांगितलं का म्हणे त्यानं. मी म्हणलं हो. अरे साऱ्या गावात बोंब दिली म्हणे करून, पण तू समजतं तसं नाही म्हणे. हा आमचा म्हणे एकुलता एक पोरगा आहे म्हणे, हा आहे म्हणे लाडाचा. याचे दोन्ही गाल आम्ही नवरा बायकोनं वाटून घेतले म्हणे. याचा डावा गाल आहे म्हणे महा, उजवा गाल आहे म्हणे त्याच्या आईचा.
हा म्हणे डाव्या गालाले म्हणते म्हणे बाबाचा गाल आणि उजव्या गालाले म्हणते म्हणे आईचा गाल. आज म्हणे सकाळी मी डाव्या गालाच्या ऐवजी याच्या उजव्या गालाचा मुका घेतला. साऱ्या गावात बनवून राहिलं म्हणे पोट्ट का बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला. मग मला म्हणे मिर्झा तू आता आलास आहे तर मुक्काम कर. मग मी त्याच्या घरी मुक्काम केला. बोलता बोलता गप्पा करता करता माझ्या ध्यानात आलं याच्या घरी पलंग एकच आहे आणि झोपणारे 4 जण आहो. मला हाही जांगड बुत्ता दिसून राहिल्याची ना आता. मग मी ठरवलं का आपण झोपाचा विषय काढायचा नाही. मग मी झोपाचा विषय काढू नाही आणि मला काढता ये नाही. 10 वाजता मी तोंड फाडलं असं जांभूई द्याले तर रामदास म्हणे का रे म्हणे मिर्झा तुला झोप येते काय. मला केव्हाची. मग सांगत काऊन नाही म्हणे. अरे मला भाऊ झोपणारे 4 पलंग आहे एक. अरे जादू आहे म्हणे आपल्यापाशी आयडिया आहे म्हणे. मी म्हणलं कशी. पाय म्हणे आता तो त्याने टाळी वाजवली झोपे म्हणे पोट्ट्या. त्याचं पोट्ट उठलं टूनकून उडी मारून पलंगावर गेलं आणि 2 मिनिटात घोरायला लागलं. यानं ते पोरगं चादरीत गुंडाळलं असं उचललं आणि मुळीसारखं भिंतीला लागून ठेवून दिलं असं. मग अलमारी उघडली त्यातून नवीन चादर काढली ते पलंगावर टाकली. मला म्हणे मिर्झा झोप म्हणे तो आता. मला तुमचं कसं आम्ही वाटच पाहून राहिलो म्हणे तू का झोपतं त्याची. मग आता मला झोप येऊन राहिली होती. मी आलो धुळ्यात गेले नवरा बायको. मी पलंगावर अंग टाकलं आणि मला झोप लागली. आणि जो सकाळी मी जागा झालो तर मी चादरीत गुंडाळून त्या पोट्ट्याच्या बाजूला त्याचा भिंतीला लावून उभा होतो. देखिए अगर पान खाने की आदत है तो जाइए पान खा के आइए. छोटा सा ब्रेक लेंगे. ब्रेक के बाद जाइए भाई विश्रांति भाई.